श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः। वर्णानां रसंगानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणीनायको भवानी शङ्करो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमीश्वरम् नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागम् पाणौ महासायकचारुचापं रामं रघुवंशनाथम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता हाता विना विलासिनी जे चातुर्यात कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कार दिव्या। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। या पुण्डेन्दुतुषारहार धवलाय शुभ्रवस्त्रावृता या हीरावर्धनमण्डितकराय श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनी वीणापुस्तकधारिणीं वैराजाड्याङ्गकारापा हस्ते स्फाटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थिता। वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्ण 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 राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्ण राधे राधे श्याम राधे कृष्ण 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 राधे राधे राधे
श्याम राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे 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 श्याम राधे श्याम राधे श्याम 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 राधे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्ण बोल श्री वृंदावन बिहारी लाल की जय राधा रानी सरकार की जय प्रभु रामचंद्र भगवान भगवान की जय पवन सुत हनुमान जी महाराज राज की जय बोलो रे भाई सब संतना की जय नमः पार्वती पते हर हर महादेव जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम अनंतकोटी ब्रह्मांड नायक प्रभू श्री श्यामसुंदर आणि यांचं दिव्य वाङ्मयीन स्वरूप श्रीमद भागवत महापुराण कथांतर्गत आपल्या या सोनपुरी गावामध्ये आज पंचम दिवसाच्या द्वितीय सत्रामध्ये उपस्थित सर्व भाविक भक्तांचं आणि मी मनोभावे स्वागत करतो. त्यांना कोटी कोटी वंदन करतो. ज्ञात अज्ञात सर्व जे शक्ती आहेत त्यांना माझं वंदन आहे. सर्व विश्वातील साधू संत यांना माझं वंदन आहे. भगवान श्यामसुंदरांचं जे दिव्य जे परम पवित्र चरित्र आहे आणि ते आपण वर्णन करत आहोत. काय फायदा आहे तुम्ही चरित्र वर्णन केल्याने? काय फायदा आहे? भगवान परमात्म्याचं चरित्र आणि त्या चरित्राचा आपण गान केला, ते चरित्र श्रवण केलं तर फायदा काय आहे त्यामध्ये सांगता येईल. जर भगवान परमात्म्याच्या ह्या चौर्य कर्माचं, भगवान परमात्म्याने जी चोरीची लीला केलेली आहे, एवढं पवित्र चरित्र आहेत म्हणले, या चोरीच्या कथा जरी श्रवण केल्या, आपल्या कानावरती पडल्या आणि आयुष्यभर चोरी कर्म केलं असेल, नवी नवी सुवर्णाची चोरी केली असेल, सोन्याची चोरी केली असेल, आपल्या हाताने पातक भरलं असेल, कदाचित मनुष्य शरीर आहे. भगवान कृष्णाच्या या चोरीच्या लीलेचं जर आपण चरित्र श्रवण केलं तर त्या पापापासून सुद्धा मुक्ती आहे. ते पाप कर्म आपल्याला लागत नाही. भगवान परमात्म्याच्या
या चोरीचं जरी आपण चरित्र उच्चारण केलं, श्रवण केलं, तरी हे पापकर्म आपल्याला लागत नाही. नवे नवे आपण सकाळच्या सत्रामध्ये पूतना मावशीचं चरित्र आपण श्रवण केलं. या पूतनेचं चरित्र जरी श्रवण केलं म्हणले आणि आयुष्यभर जीवनामध्ये मदिरा पान केली असेल, मदिरा पान केली असेल आणि एक पूतना मावशीचे चरित्र म्हणजे भगवंताचं चरित्र हे ज्यांनी श्रवण केलं असेल तर तो त्या पापातून सुद्धा मुक्त होतो. एवढं सामर्थ्य या भगवंताच्या चरित्रामध्ये आहे. भगवान परमात्म्याच्या रासलीलेचं श्रवण करून तर तो त्या पापातून सुद्धा मुक्त होतो. एवढं सामर्थ्य भगवान परमात्म्याच्या चरित्रामध्ये आहे. संत श्रेष्ठ नाथ महाराजांनी हे चरित्र आपल्या श्रीमद एकनाथी भागवतीमध्ये त्या ठिकाणी वर्णन केले आहे. एवढं परमात्म्याचं चरित्र पवित्र, सुंदर आणि जगाला पवित्र करणार आहे. कारण भगवान परमात्माच पवित्र आहे. भगवान परमात्मा हे पवित्र आहेत आणि दुसरं म्हणजे संत हे पवित्र आहेत. कोण कोण पवित्र आहेत? भगवान परमात्मा पवित्र आहेत आणि संत पवित्र आहेत. संतांचा देह पवित्र आहे. भगवान परमात्मा संपूर्ण पवित्रच आहेत. दुसरं म्हणजे संत पवित्र आहेत. संतांचा शरीर पवित्र आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत सर्व काळ, जो त्या अच्युताचं वर्णन आणि त्याला भजतो, सर्व काळ भजतो आणि त्याचा देह पवित्र असतो. म्हणजे जो नामस्मरण करतो, रात्रंदिवस ज्याचं नामचिंतन चाललेलं आहे आणि त्याचं शरीर कसं आहे म्हणले, त्याचं शरीर पवित्र आहे. पवित्र एका दृष्टीने आपण जर बघितलं तर माणसाचा शरीर हा पवित्र नाही. मनुष्याचा शरीर पवित्र नाही. मनुष्याचा शरीर अपवित्र आहे. काय काय आहेत आपल्या शरीरामध्ये? रक्तलेत, दुर्गंधी, कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे, आम्हासी का दिली वांगुली रे. देवा तुझी घोंगडी आहेत ना ती चांगली आहे, शुद्ध सत्व रत्न जडीत भरली रे. आणि आमची घोंगडी कशी आहे? रक्त रेत दुर्गंधीने आमची घोंगडी भरलेली आहे. देवा आपलं शरीर कसं आहे? अपवित्र शरीर आहे आपलं. पण मात्र भगवान परमात्म्याचं शरीर पवित्र आहे. भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं आणि ते चरित्र सुद्धा पवित्र आहे. आपला विषय होऊन गेला. भगवान परमात्म्याचं चरित्र कसं आहे? परम पवित्र आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे हे सादर वंदावी, सज्जन वृंदे मनोभावे आदी वंदावी. भगवान परमात्म्याचं चरित्र कसं आहे? तर परम पवित्र आहेत. सगळ्या जगाला पवित्र करणार भगवान परमात्म्याचं चरित्र आहे बर का. आणि संत सुद्धा पवित्र आहेत. पवित्र अहो गंगा, यमुना, सरस्वती ज्या पवित्र नद्या आहेत त्यांना सुद्धा पवित्र करण्याचं सामर्थ्य आहे संतांच्या ठिकाणी. एकदाचा प्रसंग आहे. भक्तराज पुंडलिकजी महाराज आणि आपल्या पत्नीला खांद्यावर बसवून आणि आई वडिलांच्या गळ्यात मध्ये म्हणले काय आहे? आई वडिलांच्या गळ्यात दोरी आणि बायको खांद्यावरी आणि पुंडलिक निघाला पंढरपुरी. असा क्षेपक काहीतरी म्हटलेला आहे पण ते खरंच आहे. आई वडिलांच्या गळ्यात दोरी म्हणले आणि बायकोला पंढरपूरला जायचं आहे. बायकोला खांद्यावर उचललेला आहे आणि आई वडिलांच्या गळ्यात दोरी चाला म्हणे. आणि तेव्हा जेव्हा पंढरपूरला त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी मात्र आता कुक्कुट स्वामींचा आश्रम आहे. एक संत आहेत
त्या ठिकाणी विश्राम अशा प्रकारे केलेला आहे. पुंडलिकजी महाराज रात्रीची वेळ आहे आणि त्याच वेळेस मात्र 3 स्त्रिया आणि मलिन अशा स्वरूपाच्या त्या 3 स्त्रिया, शरीर संपूर्ण मलिन झालेलं आहे आणि त्या 3 स्त्रिया त्या ठिकाणी गेल्या. त्या ठिकाणी हे बघितलं पुंडलिकजी महाराजांनी आणि जेव्हा येत असताना 3 स्त्रिया कोणत्या शुभ्र वर्णाच्या पवित्र अशा प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावरती मुखमंडलावरती पवित्र तेज झळकत होतं. आणि म्हणून पुंडलिकजी महाराजांना आश्चर्य वाटलं, हा काय प्रकार आहे? एवढ्या मलिन झालेल्या आणि एवढ्या लवकर शुभ्र होऊन आल्या, काय कारण असेल? तेव्हा पुंडलिकजी महाराज विचारू लागल्या, गंगा यमुना सरस्वतींना विचारू लागल्या, आपण कोण आहात म्हणले? आणि आपण गेल्या होत्या आणि तेव्हा आपण मलिन होत्या, मलिन, पण आल्या आणि आल्याबरोबर तुम्ही एकदम लखलखीत तेजस्वी झाल्या, काय कारण आहेत म्हणले, काय कारण आहेत? आणि तेव्हा पुंडलिक महाराजांना गंगा सिंधू सरस्वती म्हणू लागल्या, अरे पुंडलिका, तुझ्यासारखे पापी माणसं आमच्यामध्ये स्नान करतात, तुझ्यासारखे पापी माणसं आमच्यामध्ये स्नान करतात आणि सर्व पाप आमच्या पदरी घालतात आणि म्हणून आमची ही स्थिती होत असते. तुमच्यासारख्या ज्या पापी माणसांचं जे पाप आहेत आणि पाप आम्ही घेत असतो आणि म्हणून आमची ही स्थिती होत असते. मग आम्हाला हे जे पाप आहेत आणि ते पाप दूर करण्याकरिता संतांच्या चरणाची सेवा करावी लागते. हे कुक्कुटजी महाराज आहेत आणि त्यांची चरण सेवा करून आम्ही निघालेलो आहोत, आम्ही परम पवित्र झालेलो आहोत. निघून गेल्या आणि मात्र आता पुंडलिकजी महाराज, भक्तराज पुंडलिकजी महाराज आज गेलेले आहेत. आज गेल्यावर बघितलं कुक्कुट स्वामी आई वडिलांची सेवा करत होते. काय? कुक्कुटजी स्वामी आई वडिलांची सेवा करत होते. पुंडलिकजी महाराज विचारू लागले, असं काय तप केलं आहे तुम्ही हे कुक्कुट स्वामी? असं कोणतं तप केलं आहे तुम्ही की तुमच्यामध्ये एवढं सामर्थ्य आलं? गंगा यमुना सरस्वती सारख्या पवित्र नद्यांना सुद्धा तुम्ही आणि पवित्रता प्रदान केली, असं कोणतं तप केलं होतं तुम्ही? आणि तेव्हा मात्र कुक्कुटजी महाराज म्हणतायत, अरे मी कोणतंच तप केलं नाही, मी कोणाची भक्ती केली नाही, मी कोणाची आराधना केली नाही. काय केलं तर मी माझ्या आई वडिलांची सेवा केली, माझ्या आई वडिलांची आयुष्यभर सेवा केली आणि आताही करतच आहेत. आणि म्हणून मला ही पवित्रता, ही शक्ती प्राप्त झाली, ही शक्ती प्राप्त झाली. आणि तेव्हापासून भक्तराज पुंडलिकजी महाराजांनी ठरवलं, अरे माझ्या हाती फार मोठं पाप झालेलं आहे, फार मोठं पाप झालेलं आहे. आणि म्हणून त्याच क्षणापासून भक्तराज पुंडलिकजी महाराजांनी आई वडिलांच्या सेवेला प्रारंभ अशा प्रकारे केलेला आहे. मला सांगायचं काय होतं, संतांचं शरीर पवित्र आहे की जे अपवित्राला सुद्धा पवित्र करण्याचं सामर्थ्य ठेवत असते. गंगा यमुना सरस्वती ह्या नद्या मलिन झालेल्या पण त्यांना सुद्धा पवित्र करण्याचं सामर्थ्य संतांच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी सांगितलं, म्हणून मी म्हटलं की संत हे पवित्र आहेत. तसं भगवान परमात्म्याचं चरित्र कसं आहे? पवित्र आहेत, पवित्र आहेत. भगवान परमात्म्याच्या संबंधाने आणि जर कोणी आशंका घेत असेल, काय तुमच्या भगवान परमात्म्याचं चरित्र, 16,108 पत्न्या, रासलीला केली, चोरी केली, हेच काय तुमच्या भगवान परमात्म्याचं चरित्र? अरे तुमच्या सारख्या अधम पापी माणसांना सुद्धा पवित्र करणार आमच्या भगवान परमात्म्याचं चरित्र आहे. थोडं रंगून पहा, या रंगामध्ये रंगवून पहा. तुम्ही रंगल्याशिवाय राहणार नाही,
तुम्ही रंगल्याशिवाय राहणार नाही, असं भगवान परमात्म्याचं चरित्र या ठिकाणी आपलं आणि आपल्या या पंचम दिवसाच्या द्वितीय सत्रामध्ये आपण गायन करत आहोत, आपण श्रवण करत आहोत. भगवान परमात्मा अनेक प्रकारचे त्या ठिकाणी चरित्र करतायत. चोरी करतायत. चोरी करता मात्र आता सगळ्या त्या गोकुळातील ज्या गवळणी होत्या आणि त्या वैताग आला त्या गवळणींना आणि त्या यशोदेला म्हणू लागल्या. काय म्हणू लागल्या? आवरी आवरी आपुला कान्हा नाशिला मुचा तुला तुझे तुलाच घोडा वाटे कोण, तुझे तुलाच घोडा वाटे कोण. आवरी 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 आपुला काना हसीना मुझे सुना. यशोदे आवर, तुझ्या कानाला आवर. काय केलं माझ्या कृष्णाने? काय केलं? हा लहानसा माझा कृष्ण काय केलं त्यांनी? काय केलं? नाशिल्या आमुच्या सुना, तुमच्या सुना नाशिल्या. कसं काय? लहानसा मुलगा आणि कसं काय? म्हणले आमच्या घरी येतो आणि आमच्या ज्या सुना आहेत त्या सुनांची पप्पी घेतो म्हणले, म्हणून नाशियली आमुच्या सुना. संतांचे शब्द आहेत. आता लहानसा बाळ भगवान परमात्मा आणि त्यांनी त्यालाच भगवान परमात्म्यालाच त्या उचलायच्या आणि भगवान परमात्माचे मुखे घ्यायच्या त्या. आणि त्या सासवा काय म्हणायच्या? आवरी आवरी आपुला कान्हा नाशिल्या आमुच्या सुना. अजूनही का लाज नाही तुझ्या मनात? तुला गोड वाटे कान्हा? तुझ्या मनाला आताही लाज कशी वाटत नाही ग यशोदे? तुझा हा कान्हा तुला गोड वाटतो? आवर 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 आवर. यशोदा माता म्हणू लागली, अगं माझा कन्हैया काय तुम्हाला सखारामचा मुलगा बकाराम दिसतोय का? माझा मुलगा कोण आहे? शेष महेश गणेश दिनेश सुरेश ही जाहू निरंतर ध्यावही जाहीर अनादि अनंत खन्ना अचिद वेद बतावही. असा माझा श्याम सुंदर आहे का? माझा श्याम जर सुंदर कसा आहे? बस गुण गुणाचे ताने गे काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. काय सांगता गाराने आळस गुणगुणाचे ताने गे वाढ दिसतंय गोजिरवाणे. आळस गुणगुणाचे ताने गे वाढ दिसतंय गोजिरवाणे. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी.
श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडावे रंग माझा वेडागे याला नाही दुसरा जोडागे पुण्याची संगत सोडागे गोकुळच्या याची संगत सोडावे गोकुळच्या पुण्याची संगत सोडागे गोकुळच्या सगुण गुणाचे गाणे बाळ दिसतंय गोजिरवाणे बाळ सगुण गुणाचे गाणे बाळ दिसतंय गोजिरवाणे काय सांगता गाणे गोकुळच्या काय सांगता गाणे गोकुळच्या नारी काय सांगता गाणे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने गे गोकुळीच्या नारी. तुम्ही माझ्याजवळ गाराने काही सांगू नका. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळीच्या नारी. आणि तुम्ही मला अक्कल शिकवता. मला अक्कल शिकवता का? माझा हा जो बडस गुणगुणाचे ताने गे बाळ दिसते गोजिरवाने. कसं गोजिरवाना बाळ दिसतंय माझा हा बाळस गुणगुणाचे ताने गे बाळ दिसतंय गोजिरवाने. काय सांगता गाराने गे गोकुळीच्या नारी. श्रीरंग माझा वेडा गे याला नाही दुसरा जोडा गे. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. असा आहे माझा कृष्ण. कसा आहे? श्रीरंग माझा वेडा गे याला नाही दुसरा जोडा गे. माझा बाळा सगुण गुणाचे काने गे. आणि म्हणून तुम्ही माझ्या या बाळावरती आरोप लावू नका. मात्र भगवान परमात्मा हळूहळू 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 खोड्या करू लागले. खोड्या करता 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 एके दिवशीचा प्रसंग पुढे शुकाचार्यजी महाराज राजा परीक्षितेला सांगतायत. एके दिवशीचा प्रसंग आहे. भगवान परमात्म्याच्या त्या यशोदा मातेच्या अंगणामध्ये आणि 2 वृक्ष आहेत. 2 विशाल वृक्ष आहेत. आणि एके दिवशीचा प्रसंग हा कृष्ण काही केल्या ऐकत नव्हता. यशोदेला काही केल्या ऐकत नव्हता. यशोदा सांगून समजून समजून थकली. आणि तेव्हा मात्र यशोदेला वाटलं बरोबर आहे. हा या ज्या गवळणी म्हणतात ना बरोबर आहे. या गवळणींचं म्हणणं बरोबर आहे. याला शिक्षा द्यायला पाहिजे. आणि म्हणून भगवान कृष्णाला एका उखळाला त्या ठिकाणी बांधलेला आहे. भगवान कृष्णाला उखळाला बांधलं. आता शांत राहावं की नाही. उखळाला बांधलेला आहे. शांत राहावं की नाही. उखळाला बांधण्याच्या आधीच भगवंतांनी लीला केलेली होती. यशोदा मातेने दोर आणलेला होता. दोर त्या दोरखंडाने बांधण्याचा प्रयत्न केला. पण एवढं 4 बोट 2 बोट शिल्लकच राहत होतं. ती गाठच बांधल्या जात नव्हती. दुसरा दोरखंड आणला त्याला जोडला तरी 2 बोट शिल्लकच राहत होतं. यशोदेने जेवढे दावे होते सगळेचे सगळे दावे आणले आणि एकाला एक बांधले तरी 2 बोट शिल्लकच. हा काय चमत्कार आहे म्हणले. 2 बोट शिल्लकच होतं. वैतागली यशोदा. वैतागून म्हणू लागली अरे एवढा त्रास देतोस. गौडणींना त्रास देतोस आणि तुझ्या आईला सुद्धा त्रास देतोस. अरे बांधून घे ना बाबा. आणि मग भगवंत म्हणतात हा हेच पाहिजे होतं मला. स्वतःला बांधून घे. आणि मग भगवंतानी स्वतःला बांधून घेतला. कारण भगवंताला जर प्रेमसूत्र दोरी आहे की नाही. भगवंताचं तसंच आहे. भगवंताला जर प्रेमाने बांधलं ना तर 11वा श्रीपती येणे पंथे. हा
प्रेमाने त्याला बांधता येतं. नाहीतर विश्वामध्ये असा एकही दोरखंड बनलेला नाही की भगवान परमात्म्याला, किंवा एकही बंधन अशा प्रकारचं नाही की भगवान परमात्म्याला बांधता येईल. भगवान परमात्मा कसा आहे? प्रेमाच्या अधीन आहे, प्रेमाच्या अधीन. आणि म्हणूनच एक फार सुंदर भावगीत त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की नाही प्रेमाविषयी. जगामध्ये सगळ्यात मोठं काय असेल? सबसे ऊंची प्रेम सगाए हो सबसे ऊंची प्रेम सगाए सबसे शबरी के खाए फल शबरी के खाए प्रेम लगाए झूठे फल शबरी के खाए प्रेम लगाए भूल गई ठकुराई भूल गई ठकुराई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई. सगळ्यात जगामध्ये जर काही मोठं असेल तर ते प्रेम आहे, प्रेम. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने स्वतःला बांधून घेतलेलं आहे. आता शांत बसायला पाहिजेत ना भगवान परमात्म्याला. आईने बांधलेलं आहे. आपण खोड्या करत होतो नाही. भगवान परमात्मा त्या उखडाला ओळत जे दोन विशाल वृक्ष होते आणि त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी उखडाला त्या ठिकाणी अडकवलेलं आहे. आणि त्या उखडाच्या अडकण्याने ते विशालचे विशाल दोन ढिप्पासे जे वृक्ष आहेत आणि ते खाली कोसळून पडलेले आहेत. आता ते दोन वृक्ष म्हणजे कोण होते? विमलार्जुन नावाचे दोन वृक्ष. पण ते दोन वृक्ष का बरं झाले?
शुकाचार्यजी महाराज म्हणतायत हे दोन वृक्ष म्हणजे कोण आहेत तर कुबेराची मुलं आहेत. नल कुबर आणि मणिग्रीव नावाचे दोन मुलं. आणि एके दिवशीचा प्रसंग म्हणले दोन मुलं जी आहेत आणि ते जल क्रीडा करू लागले. त्या सरोवरामध्ये नग्न स्नान करू लागले, अप्सरांबरोबर क्रीडा करू लागले. नारद महर्षी त्या ठिकाणाहून प्रस्थान करत होते. जात असताना नारद महर्षींनी बघितलं, त्यांनी सुद्धा नारद महर्षींकडे बघितलं, तरी पण त्यांना लज्जा सुद्धा आली नाही, लाज वाटली नाही. नारद महर्षी म्हणू लागला, रे धनाचा मत चढला, जास्त तुम्हाला धनाचा मत चढलेला आहे, जा जा तुम्ही वृक्षाच्या योनीला प्राप्त व्हाल. शाप दिला होता नारद महर्षींनी. आणि तेच दोन वृक्ष कुबेराची दोन मुलं नल कुबर आणि मणिग्रीव. आणि तेव्हा ते दोन वृक्ष नारद महर्षींना म्हणू लागले, हे साधू, हे संत, हे देवर्षी, चूक झाली, आमची चूक झाली, कृपया करून आमच्या उद्धाराचा मार्ग सांगा, आमचा उद्धार कसं होईल. आणि तेव्हा नारद महर्षी सांगतायत, चूक झाली आहे, तुमच्या हाताने मोठी चूक घडलेली आहे बर का. हे धन तसंच आहे, धनाच्या मागे 15 अनर्थ सांगितलेले आहेत. 15 अनर्थ. स्थेयम हिंसा अनुतम दंभ काम क्रोध स्मयो मद. धनाच्या मागे 15 अनर्थ अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगतायत. आणि म्हणून धनाचा मनुष्याला कधीही गर्व होऊ नये, मद होऊ नये. ज्यांच्या जवळ भगवंताच्या प्रेरणेने तुमच्या पूर्वसुकृताने धनाची प्राप्ती झालेली आहे, तर धन चांगल्या सत्कर्मामध्ये खर्च करावं. आणि जे आपली संतती आहेत, आपले जे मुलं आहेत, आणि त्यांना चांगले सुसंस्कार द्यावे. नाही या धनाचा न तरी विश्वास. धन आज आहे उद्या नाही, पण हा धनाचा मद आहे, मद तो मात्र. आणि म्हणून आपले जे लहान मुलं आहेत, आपली संतती आहेत, आणि त्यांच्या हातामध्ये योग्यतेशिवाय त्यांना योग्य होऊ द्या. आणि तेव्हाच त्यांना या धनाचा वापर करू द्या. नाहीतर कुसंस्काराने त्यांना जर तुम्ही वाढ देऊ लागले आणि तिजोरीची चाबी त्यांच्या हातामध्ये जर दिली, तर ते स्वतःचा नाश तर करतीलच, पण संपूर्ण कुळाचा नाश नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या धनाचा मद आपल्या विनाशाला कारणीभूत ठरू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी नारद महर्षींनी त्यांना शाप दिला, आमच्या उद्धाराचा मार्ग तुम्ही आम्हाला सांगा. तेव्हा नारद महर्षी तर संत आहेत, संत आहेत. आणि म्हणून नारद महर्षी सांगतायत, ठीक आहे, जेव्हा भगवान कृष्णाचा अवतार होईल, आणि तेव्हा भगवान कृष्णाच्या हातानेच तुमचा उद्धार होईल. आणि तेच दोन वृक्ष, विमलार्जुन वृक्ष, आणि त्यांचा आज भगवंतांनी उद्धार केलेला आहे. अनेक प्रकारची खोडी त्या ठिकाणी भगवान परमात्मा करू लागलेले आहेत. एके दिवशीचा प्रसंग, गोकुळामध्ये आणि एका गवळणीच्या घरी जाऊन, मात्र आता भगवान परमात्म्याला खोडीच करायची होती, लीलाच करायच्या होत्या. आणि एका गवळणीच्या घरी जाऊन मात्र आता भगवान परमात्मा एक उंचशी गवळण आणि एक त्याचा पती, एक गवळी, पण तो थोडा कमी उंचीचा होता.
गवळण उंच होती आणि तो कमी उंचीचा होता. ती गवळण भगवान परमात्म्याला चॅलेंज करत होती. चॅलेंज म्हणले सगळ्यांना शिकव, सगळ्यांच्या घरी जातो आणि नासाडी दुसाडी करतो, माझ्या घरी येऊन बघ. हा, मी नावाची गंगूबाई आहे, माझ्या घरी येऊन बघ. मला मोठे मोठे सगळं गाव थरथर कापत, माझ्या घरी येऊन बघ बरं. आता वास्तविक तिला सुद्धा वाटत होत की भगवंताने आपल्या घरी यावं 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 यावं, तिला सुद्धा वाटत होतं. पण मी सांगितलं जे भक्त असतात ते अनेक प्रकारे भक्ती करतात. कोणी प्रेमाने बोलवतात, कोणी शिव्या देतात, वेगवेगळ्या प्रकारची भक्ती आहे. ती गवळण म्हणू लागली माझ्या घरी येऊन बघ. भगवंत म्हणू लागले नोट कर रे बाबा. म्हणले हिचा घर नंबर नोट कर, ही जास्त उड्या मारायला लागली. म्हणले 420 घर नंबर. घर नंबर किती होता? 420. नोट करा म्हणले. हे सगळ्या गोपाळांना भगवंत म्हणू लागले मग तुम्हाला उद्या एक नाटक दाखवतो. म्हणले नाटक, आणि हे जे नाटक जे मी करणार आहेत म्हणले, हा, आणि ते नाटक आपल्याला संपूर्ण गावाला दाखवायचं आहे म्हणले. तुला एक नाटक करायचं आहे आणि ते नाटक आपल्याला संपूर्ण गावाला दाखवायचं आहे. काय नाटक करणार कृष्णा तू? अरे ते गुपित आहे, ते सांगावं लागत नाही. ते काय म्हणले? आपलं गुपित आहे, हे वेळेवर माहीत होईल. भगवान कृष्ण त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस गेलेले आहेत आणि मात्र आता ज्या गवळणीने भगवान परमात्माला चॅलेंज केलं होतं, हा, दम दिला होता भगवान परमात्म्याला, तू माझ्या घरी येऊन बघ. भगवान परमात्मा त्या गवळणीच्या घरी त्या ठिकाणी गेलेले आहेत. ती गवळणी आणि गवळी रात्रीची वेळ आहे, झोपलेले आहेत. ती लांबलचक गवळणी आणि तो कमी उंचीचा गवळी. त्या लांबलचक गवळणीची वेणी सुद्धा लांबलचकच होती. आणि हा जो कमी उंचीचा जो गवळी होता त्याची दाढी मात्र लांबलचक होती. तो कमी उंचीचा बिचारा, पण त्याची दाढी मात्र लांबलचक होती. आता भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी लीला केलेली आहे. भगवान परमात्मा त्या गवळणीची वेणी आणि या गवळ्याच्या दाढीची गाठ बांधतात. गाठ बांधून दिली आणि भगवान परमात्मा अंतर्धान झाले. आता सकाळची वेळ झाली आणि पूर्वीचा काळ, गवळणी 4च वाजता उठायच्या. पूर्वीच्या काळामध्ये 4 वाजता उठायच्या गवळणी. 4 वाजता उठली ती लांबलचक गवळण आणि उठल्या बरोबर तो कमी उंचीचा तिचा पती जो होता तिला झटका लागला आणि झटका लागल्याबरोबर तो सुद्धा उठला आणि तो शिव्या देऊ लागला. मत्त होनिया मातरी धांगळी ऐकली करती ओढाओढी मज लागी, असं वर्णन आलेलं आहे. हे हाताचं लावत नाही मी. नाही तुम्ही म्हणाल का हाताचं लावता काय महाराज? नाही, संतांनी जे वर्णन केलेलं आहे ते सांगतो. नाही तर आमची काय हिंमत आहे का? हा, आमची हिंमत नाही. आम्ही आगाऊच जास्त एक शिल्लक सुद्धा काही बोलत नाही. संतांनी जे सांगितलेलं आहे, संतांनी जे वर्णन केलेलं आहे, आणि मग तो गवळी त्या गवळणीला शिव्या देऊ लागला. माजलीस काय? जास्त माजलीस? म्हणजे मी काय केलं? या तुझ्या वेणीची आणि दाढीची गाठ काबर बांधून घेतलीस? जास्त खोडी सुचते का तुला? त्या कृष्णासारखी खोडी सुचते का तुला? कृष्णाचं नाव आलं. सोड आत्ताच्या आत्ता सोड. आता सोडण्याचा प्रयत्न करत होते. कितीतरी सोडण्याचा प्रयत्न केला तरी ती गाठ काही सुटे ना. कशी काय सुटणार आहे गाठ? ब्रह्मदेव एकदा गाठ बांधत असतात जीवाची. ब्रह्मदेव एकदा गाठ बांधत असतात. ती कोणाच्या बापाकडून सुटत नाही. कितीही प्रयत्न करतो बाप, कितीही प्रयत्न करतो तरी मुलगी
ती गेल्याशिवाय राहत नाही. रात्रीची 12 वाजता कधी निघून जाते. म्हणजे जिच्या बरोबर ज्याच्या बरोबर योग आहे, देवानं ज्याच्या बरोबर तिला ठेवायचं ठरवलेलं आहे, बरोबर. तुम्ही कितीही प्रयत्न करा, तू लाख हिफाजत करले चाहे लाख करे रखवाली, एवढंच. उड जाएगा पंछी, हे नाही, पुढचं नाही. आपल्याला इथं लावायचं होतं ते प्रमाण, आहे की नाही? कितीही प्रयत्न करा ना, भगवान परमात्म्याने जे ठरवलं तेच होणार. आणि खूप ते गाठ खोलण्याचा प्रयत्न करतायत, खोले ना. काय करावं? तो गौरी एकदम लाल झाला. अरे तुला अक्कल आहेस का? ती चाकू आणायला गेली तर हा गौरी सुद्धा, अरे मला कशाला ओढतेस, मी काय करू? गाठच बांधली आहे. गवड्याला सुद्धा जावं लागलं. चाकून कापण्याचा प्रयत्न केलेला आहे, तलवारीनं पावशीनं कापण्याचा प्रयत्न केला, काही केल्या. ती गाठ काही कोणाच्या बाप्पाकडून सुटत नव्हती. आता काय करावं? सकाळची वेळ झालेली आहे. शेजारणी साखर मागणारी, दही मागणारी, दूध मागणारी ती आलेली आहे. सगळे शेजारचे लोक 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले तरी का बरं दार उघडलं नाही? गंगूबाईने दार का बरं उघडलं नाही? आणि सगळे गोळा त्या ठिकाणी झालेले आहेत. काय झालं विचार करतायत. आणि जेव्हा खिडकीतून डोकावून बघितलं, दाढीची आणि विणीची गाठ. म्हणले आताही या वयात तुम्हाला नाटक सुचतंय का? गौरी आधीच वैतागला होता. म्हणजे तुम्हाला अक्कल आहे का? या इकडे. आमच्या दाढीची आणि विणीची गाठ तुम्ही सोडा. शेजार पाजारच्या सगळ्या बाया, गौडी सगळेच त्या ठिकाणी आले. गाठ सोडण्याचा प्रयत्न करतात तरी सुटेना. आणि मग एकीनं असंच म्हटलं सहज, म्हणले ही गाठ गंगूबाई सुटणार नाही. का बरं सुटणार नाही? कृष्णाला चॅलेंज केलं होतं का तुला? म्हणले हो, कृष्णाला चॅलेंज केलं. अरे त्याचाच कारस्थान आहे त्याचाच, कृष्णाचाच कारस्थान आहे. तिथं जावं लागेल, नाहीतर त्याला बोलवावं लागेल. पण त्याला प्रेमाने बोलवलं जातं, तो असा येत नाही. तुम्हाला जावं लागेल. म्हणून सगळेचे सगळे त्या ठिकाणी निघाले बाहेर. भगवान परमात्माने सांगूनच ठेवलं होतं, सगळ्या गोपाळांना सांगून ठेवलं होतं, ढोल ताशा नगाडे डीजे सगळं आणा म्हणले. आता तुमच्या जे जे साहित्य आहे ते आणा, बस दिंडी काढायची आहे म्हणे. हिनं चॅलेंज केलं होतं मला, मी मोठ्या काटा करणार आणि मला चॅलेंज करत होती. आणि दिंडी निघाली बाहेर, घराच्या बाहेर. जेव्हा ते निघालेले आहेत आणि सगळे नाचू लागले, ओ तमाशा. सगळे गोपाळ हसू लागले. अरे आता बिचारी ती उंच गौडी आणि हा गौडी कमी उंचीचा, असा चालू लागला बिचारा. काय करणार? गेले तिथपर्यंत भगवान त्या ठिकाणी घरीच होते. भगवान परमात्मा यशोदी मातेच्या जवळ होते. आणि जेव्हा सगळे यशोदीच्या दारावरती त्या ठिकाणी आलेले आहेत, आणि तेव्हा मात्र आता यशोदे बाहेर ये असं म्हटल्याबरोबर यशोदा बाहेर आली. काय झालं? हे असं झालं. मग मी काय करू? त्याला तू काहीच करू नको, तुझ्या मुलाला बोलव. पण त्यानं काय केलं? त्यानंच ही गाठ बांधलेली आहे. बोलवलं. कृष्णा ये इकडे. लपत भीत कृष्ण भगवंत त्या ठिकाणी आलेले आहेत. काय झालंय? बाहेर गेला होतास का? कालपासून तुनं मला सांगितलं होतं बाहेर जायचं नाही. कालपासून मी तुझ्याच दृष्टी कुठे आहोत ना. यशोदा म्हणू लागली, हो हे बरोबर आहे. कालपासून तू तर बाहेर गेला नाही.
मग तू बाहेर गेला नाहीस, मग ह्या गवळणी कशा सांगतात? हे काय सांगतात? मला काही माहिती नाही, मला काही माहिती नाही. यांनी काय योजना केली मला फसवण्याची, हा माझ्यावर आड घेण्याची, मला काही माहिती नाही. करता 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 भगवंत त्या गौरणीकडे भगवंतानी पाहिलं. बरं का गंगूबाई, गंगूबाई, मला चॅलेंज केलं होतं तू ना. भगवंतानी मनोमन तिला सांगितलं आणि ती गौरण मनोमन भगवंताला प्रणाम करू लागली. देवा क्षमा करा ना, करा क्षमा, अपराध क्षमा करा. आणि तेव्हा भगवंत म्हणतात काही काळजी करू नको. भगवंतानी ती गाठ त्या ठिकाणी त्यांची सोडलेली आहे. अनेक भगवान परमात्मा त्या ठिकाणी लीला करतायत. आणि मात्र आता यशोदेला वाटू लागलं, अरे खरंच खरंच आता हा जो आहेत ना, हा घरी ठेवण्याचा लायकीचा नाही. याला शाळेमध्ये पाठवावं लागेल. याने काय, याला शाळेत टाकावं लागेल याला. आता त्यावेळी शाळा कोणती होती म्हणले, काही नाही. 9 लक्ष गायी आहेत आपल्या घरी, 9 लक्ष गायी आहेत. याला काही नाही, याला जर शिक्षा द्यायची असेल तर म्हणजे याला रानातच याला धडावं लागेल. आणि म्हणून आता उद्यापासून काय कर कृष्णा, उद्यापासून काय कर, बस उद्यापासून हातामध्ये काठी घे, खांद्यावर घोंगडी घे आणि गायी चारण्याकरता वनात जा. आणि तेव्हा दुसरा दिवस उजाडलेला आहे. भगवंताने हातामध्ये काठी घेतलेली आहेत, खांद्यावर कांबडा घेतलेला आहे आणि भगवान परमात्मा गायी चारण्याकरिता निघालेले आहे. खांद्यावरी कांबडी, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबडी, हातामध्ये काठी, हातावरी कांबडी, हातामध्ये छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल,
छोटी छोटी गैया छोटी छोटी गाय छोटी छोटी गैया छोटी छोटी गाय छोटा सा मेरा मदन गोपाल छोटा सा मेरा मदन गोपाल सगळेचे सगळे ग्वालबाल त्या ठिकाणी आणि भगवंताबरोबर गाई चारण्याकरिता वनामध्ये निघालेल्या छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटोसो मेरो मदन गोपाल
त्या ठिकाणी रानामध्ये जाऊन आता सगळेचे सगळे गोपाळ आणि वेळ जात नाही म्हणून खेळ खेळायचे. खेळ खेळता 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 अनेक अनेक राक्षसांना भगवान कृष्णाने संपवलं. अनेक राक्षसांचा उद्धार केला. बगड्याच्या रूपामध्ये बकासूर त्या ठिकाणी आलेला आहे. दोन्ही चोंचा आणि विशाल असा तो बगडा आणि भगवान परमात्म्याला खाण्याकरिता दोन्ही चोच त्यांनी आपलं तोंड उघडलेलं आहे. भगवान परमात्म्याने दोन्ही चोचा त्याच्या हातामध्ये धरलेले आहेत आणि दोन्ही हाताने त्या चोचा भगवान परमात्म्याने चिरून टाकलेले आहेत आणि त्या बकासुराचा त्या ठिकाणी वध अशा प्रकारे केलेला आहे. बकासूर संपवला. पुन्हा वत्सासूर त्या ठिकाणी आलेला आहे. वत्सासुराचा सुद्धा त्या ठिकाणी उद्धार केला. पुढे अघासूर नावाचा राक्षसाने अजगराच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. विशाल असं सर्प आहेत, विशाल अजगर आणि त्या ठिकाणी मात्र आता गुहेसारखं तोंड उघडून त्या ठिकाणी बसलेला आहे. सगळे ग्वालबाल म्हणू लागले, अरे हे तर नवीनच गुहा दिसते. म्हणले आजपर्यंत अशी गुहा बघितली नाही, जाऊन पाहूया आत काय आहे ते. आणि सगळे जेव्हा त्या गुहेमध्ये जाऊ लागले म्हणजे अघासुराच्या त्या तोंडामध्ये जाऊ लागले आणि तेव्हा मात्र तो विषाचा प्रभाव सगळेचे सगळे त्या ठिकाणी बेहोश अशा प्रकारे झालेले आहेत. भगवान परमात्मा इकडे तिकडे पाहू लागले, कुठे गेले कुठे गेले कुठे गेले माझे गोपाळ, माझे मित्र कुठे गेले. आणि म्हणून भगवान कृष्ण त्या ठिकाणी गेलेले आहेत. भगवान कृष्णाने बघितलं, अरे हा तर अघासूर आहे. आणि जेव्हा भगवान परमात्मा अघासुराच्या मुखामध्ये प्रवेश करते झाले आणि जेव्हा बघितलं सगळेचे सगळे ग्वालबाल अशा बेहोश अवस्थेमध्ये त्या ठिकाणी दिसलेले आहेत. आणि तेव्हा भगवान कृष्णाने म्हणजे बेहोश म्हणजे ते वर्णन आलेलं आहे श्रीमद भागवतामध्ये. त्या विषाचा प्रभाव म्हणले ते त्यांना मरण आलं, त्या ठिकाणी ते मेलेले होते. त्या विषाचा प्रभाव भगवान परमात्म्याने कृपा दृष्टी केलेली आहे आणि त्या सगळ्या ग्वालबालांना जीवनदान अशा प्रकारे दिलेलं आहे. आणि तेव्हा भगवान परमात्मा जेव्हा त्याच्या मुखामध्ये गेले आणि तो आपलं मुख बंद करू लागलेला आहे आणि तेव्हा भगवान परमात्म्याने विशाल रूप धारण केलेलं आहे आणि त्याचे दोन्ही जबडे त्या ठिकाणी चिरून फाडून काढलेले आहेत. अघासुराचा सुद्धा या ठिकाणी उद्धार अशा प्रकारे केलेला आहे. पुढचा प्रसंग सांगतात, एकदा भगवान ब्रह्मदेवांना सुद्धा भगवान कृष्णाची परीक्षा पाहायचा म्हणजे मोह निर्माण झाला म्हणतात. ब्रह्मदेवाचा मोह या ठिकाणी भगवान परमात्मा निराश करतात. ब्रह्मदेवाला मोह झालेला होता की हा एक गवळ्याचा मुलगा किंवा भगवान परमात्म्याची लीला आणि त्या लीलेमध्ये आपला सुद्धा प्रवेश व्हावा. भगवान परमात्म्याच्या या लीलेमध्ये आपण सुद्धा प्रविष्ट व्हावं आणि म्हणून ती भगवान ब्रह्मदेवानेच लीला केली किंवा भगवान कृष्णानेच आणि ब्रह्मदेवाने ही लीला केलेली आहे. ब्रह्मदेवाला मोह निर्माण झाला की हा गवळ्याचा मुलगा आहे, ही लीलाच आहे भगवान परमात्म्याची. हा गवळ्याचा मुलगा आणि एवढा कसा काय याचा पराक्रम ब्रह्मदेवाला माहिती आहे, पण हे तुम्हाला सांगण्याकरिता हे भगवान परमात्म्याची लीला आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी मात्र आता ब्रह्मदेव परीक्षा घेण्याकरिता सगळेचे सगळे जे 9 लक्ष गायी आहेत आणि त्या 9 लक्ष गायी घेऊन ब्रह्मलोकाला गेलेले आहेत. सगळेचे सगळे ग्वालबाल आहेत आणि सगळे ग्वालबाल ब्रह्मलोकाला नेले. इकडे जेव्हा बघितलं आणि तेव्हा भगवंताला ग्वालबाल दिसत नाही, गायी दिसत नाही आणि तेव्हा लक्षात आला, अरे माझाच मुलगा आहे. भगवान कृष्ण म्हणतात, हा माझाच मुलगा आहे, माझ्याच मुलाचा हा पराक्रम आहे. ठीक आहे. भगवान परमात्म्याने सुद्धा इकडे काय केलं, आपल्या मायेच्या द्वारे सगळे ग्वालबाल जशाला तसे सगळ्या गायी जशाला तशाच लाल तर लालच, पांढरी ती पांढरीच, कोसी ती कोसीच
सगळ्या प्रकारच्या. आणि जे ग्वालवाल होते, जसा फेटा बांधलेला तसाच, जसं शेंबूळ येत होतं तसंच सगळं सगळं जशाला तसंच त्या ठिकाणी स्वतः भगवान परमात्मा झाला म्हणतात. भगवान परमात्म्याने अनेक त्या ठिकाणी रूप धारण केले. भगवान परमात्माच त्यांच्या त्या रूपामध्ये त्या ठिकाणी आणि अनेक रूपाचे भगवान परमात्मा त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि जेव्हा जेव्हा ब्रह्मदेवाने बघितलं काय चाललेलं आहे हे पाहायचं, ब्रह्मदेवाने खाली डोकावून बघितलं, अरे इथेही त्याच गाई, इथेही तेच गोपाळ, आणि तिथेही त्याच गाई, तिथेही तेच गोपाळ. ब्रह्मदेव शरण आले देवाला. देवा, तुम्हाला ओळखलं देवा, पण मी तुमची परीक्षा घेतली नाही देवा, कारण ही लीलाच करायची होती. हा ब्रह्मदेवाचा मोह. भगवंतांनी कालिया मर्दनाची लीला केलेली आहे. भगवंतांनी पुढे कालिया मर्दनाची लीला केलेली आहे. आणि म्हणून सगळे गोपाळ यमुनेच्या तटाकावरती जाऊन काय करतात, म्हणजे सगळे यमुनेच्या तटाकावरती जाऊन त्या ठिकाणी खेळ खेळतात. म्हणले खेळ वेगवेगळे खेळ खेळू लागले. विटिदांडो चेंडूल गोविंदाना परी, विटिदांडो चेंडूल गोविंदाना परी, मंडियेला खेळ मंडियेला यमुनेच्या तीरी गाई गोपाळ सवंगणे बना, गाई गोपाळ सवंगणे बना, गाई गोपाळ सवंगणे बना, गाई गोपाळ सवंगणे बना, गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगणे बना, गाई गोपाळ सवंगणे बना, गाई गोपाळ सवंगणे बना, गाई गोपाळ
ठिकाणी खेळ खेळू लागले. खेळामध्ये रममाण अशा प्रकारे झालेले आहेत आणि खेळ खेळता खेळता मात्र आता चेंडू फळीचा खेळ त्या ठिकाणी रंगलेला आहे. चेंडू फळीचा खेळ. चेंडू फळी म्हणजे काय? आताच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर त्याला क्रिकेट असं म्हणतात. चेंडू फळीचा खेळ त्या ठिकाणी रंगलेला आहे. भगवंताच्या हातामध्ये फळी आहेत आणि एका बाल बालकाच्या हातामध्ये चेंडू आहेत. पेंढ्याच्या हातामध्ये चेंडू आहेत आणि चेंडू जो पेंढ्याने हातामध्ये घेतला आणि फळीवर फेकून मारलेला आहे चेंडू. भगवान परमात्म्याने फळी घुमवली. मला 6. आता चेंडू अधांतरी गेला आणि यमुनेच्या त्या डोहामध्ये जाऊन पडला. आता पेन्या म्हणू लागला, देवा एवढं जोराने मारायचं असतं का? हा, एवढ्या जोराने षटकार मारायचा असतं? भगवंत म्हणतात मी देव आहे, 1-2 रन काढत बसत नाही. मी मागे कसा राहणार? षटकार. आणि जो चेंडू आहे चेंडू आणि तो यमुनेच्या त्या डोहामध्ये जाऊन त्या ठिकाणी पडलेला आहे. आता सगळे पेंढ्या, वाकड्या, सुदाम्या, बोबड्या, सगळे श्रीदाम्या, सगळे भगवंताला लागले, तूच षटकार मानलास ना, तूच चंद्र आण. भगवंत म्हणतात मी याचीच वाट पाहत होतो, मला फक्त निमित्त कारण पाहिजे. जातो म्हणले आणि भगवान परमात्मा त्या कडंबाच्या झाडावरती चढले आणि उडी त्या अशा प्रकारची टाकलेली आहेत. आणि पण मात्र आता हे ग्वालबाल म्हणा, कृष्णा थांब, कृष्णा थांब, कृष्णा थांब. भगवान परमात्म्याने उडी घातलेली आहेत आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि त्याच वेळचा प्रसंग, त्याच यमुनेच्या डोहामध्ये एक विषारी भयानक सहस्त्र फणाचा नाग त्या ठिकाणी राहत होता. आणि त्या नागाचं नाव आहे, त्या सर्पाचं नाव आहे कालिया. कालिया नावाचा महासर्प त्या ठिकाणी राहायचा. आणि तो काय करायचा म्हणजे आपलं जे विष होतं, विष आणि ते विष संपूर्ण तो त्या पाण्यामध्ये सोडायचा. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं म्हणजे ज्या गायी होत्या, जे गोपाळ होते, नवे जे पशु पक्षी होते, आणि ते सगळे मरून पडायचे. आणि म्हणून भगवान परमात्म्याने त्या डोहामध्ये उडी घातलेली आहेत. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी कालियापर्यंत गेलेले आहेत. कालिया त्या ठिकाणी झोपलेला आहेत. त्यांच्या 2, 3, 4, 5 पत्न्या आहेत. आणि भगवान परमात्म्याला जेव्हा त्यांनी बघितलं, त्या मोहित झाल्या. अरे कोण आहेस तू, कोण आहेस? फार सुंदर दिसतोस, कोण आहेस तू? कशा करता या ठिकाणी आलास? अरे बाळा जा, आमच्या पतीला जेव्हा माहिती होईल, आमच्या पतीला जर माहिती झालं ना तर काय होईल म्हणले, तुला सोडणार नाही, तुझा वध करेल, तुला सोडणार नाही. भगवान परमात्मा म्हणतात आप फिकर मत कीजिए, तुम्ही काळजी करायचं काही काम नाही, मी त्याचा बंदोबस्त करण्याकरताच या ठिकाणी आलेलो. आणि म्हणून घनघोर अशा प्रकारे त्या ठिकाणी युद्ध होऊ लागलेलं आहे. आणि युद्धाच्या सरतेशेवटी मात्र आता भगवान परमात्म्याने त्या कालियाच्या फणावरती मुष्टीने प्रहार केलेला आहे. तो रक्त ओकू लागलेला आहे. आणि मात्र आता मात्र तो जो कालिया सर्प आहे आणि तो भगवान परमात्म्याला शरण आलेला, देवा क्षमा करा देवा, क्षमा करा. भगवंत म्हणतात या ठिकाणी यमुनेमध्ये राहायचं नाही. देवा मी राहू तरी कुठे? रमणक द्वीप या ठिकाणी सर्पाचं वास्तव्य आहे, त्या ठिकाणी जा, त्या ठिकाणी राहा. देवा हा तुमचा जो वाहन आहेत ना गरुड, आणि त्या गरुडाचं मला भेव वाटते देवा. आणि भगवान परमात्मा म्हणतात अरे मी तुझ्या मस्तकावरती नृत्य केलेलं आहे, जा
आता तुला गुरुडाचा काही ठेव राहणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी काल्या उद्धार लीला भगवंताची त्या ठिकाणी भगवंतानी काल्या मर्दन लीला त्या ठिकाणी केलेली आहे. आता मात्र वृंदावनामध्ये वातावरण आहे, पक्षी शीतल मंद सुगंध त्या ठिकाणी वारा वाहू लागलेला आहे. मोर त्या ठिकाणी नाचू लागलेले आहेत. फार सुंदर असं ते वृंदावनाचं वातावरण. आणि त्या वृंदावनाच्या त्या वातावरणामध्ये मात्र आता सुंदर अशा वातावरणामध्ये सगळ्याच्या सगळ्या गवळणी आपापले काम धंदे आणि विसरायच्या एकदाचा प्रसंग आहे. एक गवळण बाजाराला गोरस विकायला निघालेली आहे. दुधीवरी दुधी गवळणी साथे निघाली, गवळण गोरस म्हणून विसरली. गोविंद घ्या कोणी गोपाळू घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे, तव तव हासती मथुरे जागे. त्या भगवान परमात्म्याच्या त्या सुंदर अशा स्वरूपाला पाहून मोहित व्हायच्या. आणि ताक घ्या दही घ्या दूध घ्या म्हणत नव्हत्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, कोणी गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, अशा प्रकारे त्या म्हणायच्या. भगवान परमात्म्याच्या त्या सुंदर स्वरूपाला मोहित व्हायच्या. आणि भगवान परमात्म्याच्या नावाचा संत लागलेला भगवान वेणू वाजवतात. आणि त्याच वेणूचं वर्णन या ठिकाणी वेणू गीतामध्ये त्या गवळणी करतात. त्या ठिकाणी वेणू गीत त्या गवळणी म्हणू लागलेले आहेत. बर्हापीडं नटवर वपुः कर्णयो कर्णिकारं बिभ्रत्वासः कनककपिशं वैजयन्तीं च मालां रन्धान वेणोर्धर सुधया पूरयन् गोपवृन्दैः वृंदारण्यं स्वपतिरमणं प्राविशद् गीतकीर्तिः. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं त्या ठिकाणी वर्णन अशा प्रकारे केलेले आहे. एक गोपी दुसऱ्या गोपीशी चर्चा करू लागली आणि मोरमुकुट परिधान केलेला आहे. सुंदर ज्याचा वेश आहे, कानामध्ये ज्यानं अनेक आभूषण घातलेले आहे, सुंदर असा पितांबर धारण केलेला आहे, ज्यांनी वैजयंती माळा गळ्यामध्ये परिधान केलेली आहे. असा तो मेघ श्याम वर्णाचा श्रीहरी वृंदावनाच्या दिशेनं चाललेला आहे. त्या वेणूचा प्रभाव जीवावरच नाही, वेणूचा प्रभाव भगवान परमात्मा जेव्हा वेणू वाजवतात त्या वेणूचा प्रभाव जीवावरच नाही तर जडावर सुद्धा होऊ लागलेला आहे, विसरलेले आहेत. आणि त्याच वर्णन भानुदासजी महाराज आपल्या गवळणीच्या माध्यमातून करतात. वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे, वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे. कवनाचा मायवाजे, वृंदावनी कवनाचा मायवाजे. वेणूना देव
पसरले माझ पाहता भगवान परमात्म्याची ती वेणू जेव्हा सगळ्या गौरणींच्या कानी पडायची आणि तेव्हा सगळ्या आपापली कामधंदा विसरून मात्र भगवान परमात्म्याची ती वेणू श्रवण करायची. करता 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 आणि त्या पवित्र अशा वृंदावनामध्ये हेमंत ऋतूचा त्या ठिकाणी आगमन झालेला आहे. त्या हेमंत ऋतूमध्ये आणि ज्या लहान लहान गवळणी होत्या, 5-6 वर्षाचं वय भगवान परमात्म्याचं आणि 5-6 वर्षाच्या त्या गवळणी, आणि त्या गवळणींना सुद्धा वाटू लागलं भगवान परमात्मा आपला पती व्हावा, आपल्याला भगवान परमात्म्याचा साथ लाभावा, आणि म्हणून पतिरूपाने भगवान परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि म्हणून त्या सकाळी सकाळी उठून माता कात्यायनीची आराधना करायच्या, कात्यायनी व्रत करायच्या. शुकाचार्यजी महाराज या ठिकाणी वर्णन करतात. हे म्हणते प्रथमे मासी नंद व्रज कुमारी कहा चेरुर्हविष्यं भुंजानः कात्यायन्य रचन व्रतम. माता कात्यायनीची उपासना करण्याकरिता त्या ब्रह्ममुहूर्तातच उठायच्या, 4 वाजता उठायच्या आणि माता कात्यायनीची यमुनेच्या तटाकावरती जाऊन त्या वाळूची माता कात्यायनीची वाळूने कात्यायनी मातेची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायच्या आणि पूजा करायच्या आणि माता कात्यायनीची आराधना करायच्या आणि म्हणायच्या कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोपसुतं देवी पतिं मे कुरुते नमः. हे महामाये, हे कात्यायनी महामाये, आमच्यावर कृपा करा. नंद गोपसुतं देवी पतिं मे कुरुते नमः. हा नंद बाबांचा जो मुलगा आहे ना, आणि आम्हाला पती रूपाने प्राप्त करून घ्यायचा आहे, आमच्यावरती कृपा करा आणि पूजा करायच्या. पण मात्र सकाळी सकाळी जाऊन यमुनेमध्ये स्नान करायच्या, त्या विवस्त्र होऊन स्नान करायच्या. व्रत केलेलं आहे, कात्यायनी व्रत केलेलं आहे, पण व्रत करत असताना विवस्त्र होऊन त्या स्नान करायच्या. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने क्षीरहरण लीला अशा प्रकारे केलेली आहे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी यमुनेच्या तटाकावरती गेलेले आहेत, कदंबाच्या वृक्षावरती बसलेले आहेत आणि त्या ज्या लहान लहान गवळणी आहेत, 5-6 वर्षाच्या गवळणी, लहान लहान गवळणी, आणि त्या विवस्त्र होऊन स्नान करू लागलेले आहेत. भगवान परमात्मा त्या गवळणींची जे वस्त्र आहेत आणि ते वस्त्र हरण करतात. आता मात्र त्या गवळणी जेव्हा आपले वस्त्र कुठे गेले आहेत पाहू लागल्या, आणि तेव्हा मात्र भगवान परमात्मा श्यामसुंदर त्यांना दिसले. त्या भगवान परमात्म्याला म्हणू लागल्या, देवा देवा देवा, आमची वस्त्र आम्हाला द्या. नाही देणार. का बरं नाही देणार? तुम्ही व्रत केलेलं आहे, माझ्याकरिता व्रत केलेलं आहे, पण विवस्त्र होऊन स्नान करताय. व्रताच्या दिवशी व्रतस्थ माणसांनी विवस्त्र होऊन स्नान करता येत नाही, ते व्रत निष्फळ होत असतं. भगवान परमात्मा म्हणतायत तुम्ही व्रत केलं, पण व्रतामध्ये चुकी केली. भगवान सूर्याला क्षमा मागा, या यमुना मातेला क्षमा मागा. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गवळणी होत्या मेनेबुवा, आणि भगवान परमात्मा त्या सगळ्या गवळणींना
थकवतात म्हणले थकविल्या. थकविल्या थकविल्या एक संगतीने ठगविल्या ओळणी ओळणी ठगविल्या 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 एक एक संगतीने ठगविल्या एक संगतीने ठगविल्या एक संगतीने. एक मराठी, एक गुजरणी, एक कोकणी, एक मुसलमानी, एक मराठी अशा 5 जणी ठकविल्या. त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्यांची लीला पाहतायत आणि भगवान परमात्मा म्हणतायत तुम्ही क्षमा मागा. अशा प्रकारे ती चीर वस्त्र हरणाची चीर हरणाची त्या ठिकाणी भगवान परमात्मा लीला करतायत. पुढे मात्र पुढचा प्रसंग या ठिकाणी शुकाचार्य महाराज वर्णन करतायत. एके दिवशीचा प्रसंग आहे. भगवान परमात्मा अनेक लीला करत असताना एके दिवशीचा प्रसंग आहे. वृंदावनामध्ये दिवाळी सारखा सण सगळीकडे काय तयारी चाललेली आहे. सगळीकडे तयारी चाललेली आहे आणि प्रत्येक घरातून तो पंचपक्वान्नाचा सुगंध येऊ लागलेला आहे. गुलाबजाम, कोणाच्या घरी गुलाबजाम, कोणाच्या घरी अनारसे, कोणाच्या घरी रसगुल्ले, कोणाच्या घरी बासुंदी, कोणाच्या घरी बालुशाही, कोणाच्या घरी तुम्ही सांगा ना 1-2 नाव. तू खाण्याचं काम करता बालुशाही. जिवलेबी कोणाच्या घरी, हे येऊ द्या म्हणतात. मला माहिती नाही, आम्हाला माहिती नाही ना. पंचपक्वान्नाचा घमघमाट दिवाळी सारखे दिवस आहेत आणि भगवान कृष्ण त्या ठिकाणी भगवान कृष्ण जेव्हा रणातून आले आणि तेव्हा मात्र विचारू लागले, नंद बाबांना विचारू लागले, नंद बाबा अरे कशाची तयारी चाललेली आहे, काय आहेत, दिवाळी आली का? म्हणले दिवाळी नाही आली. मग तयारी कशाची चाललेली आहे? पूजेचं ताट आहे, सगळ्यांनी नवीन कपडे परिधान केलेले आहेत. म्हणजे आहे तरी काय? म्हणले आपल्याला देवराज इंद्राची पूजा करायची आहे. देवराज इंद्राची आपल्याला पूजा करायची आहे. देवराज इंद्राची आपल्याला पूजा करायची आहे म्हणले. भगवंत म्हणू लागले देवराज इंद्राची पूजा कशा करता देवराज इंद्राची पूजा करायची? म्हणले देवराज इंद्राची पूजा याच्या करता करायची, कारण हे जे पर्जन्य आहेत, पाऊस पाडण्याचं काम कोणाकडे आहे? देवराज इंद्रांच्याकडे पाऊस पाडण्याचं काम आहे. पर्जन्य भगवान इंद्रो मेघास्तस्यात्ममूर्तयः ते विवर्षन्ति भूतानां प्रीणनं जीवनं पयः. दरवर्षी आपण इंद्रयाग करीत असतो, दरवर्षीप्रमाणे. आणि त्याचं कारण काय असेल तर इंद्राच्या अधीन पर्जन्य आहे म्हणून आम्ही हा इंद्रयाग करीत असतो. यावर भगवान कृष्ण म्हणाले बरोबर आहे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण ज्या देवाची तुम्ही पूजा करतायत, दरवर्षी इंद्रयाग करतायत आणि तो देव तुम्हाला दर्शन देण्याकरिता
कधी आलेला आहेत का? तुम्ही देवराज इंद्रांना बघितलं का? कधी बघितलं का? ते म्हणले आजपर्यंत आम्हाला दर्शन दिलं नाही. मग ज्या देवाने तुम्हाला दर्शनच दिलं नाही, ज्या देवाने तुम्हाला दर्शनच दिलं नाही आणि त्याची तुम्ही पूजा करताय. आपल्या भारतीय संस्कृती म्हणजे किती चांगलं आहे. हनुमंतरायाची पूजा करायची असेल हनुमंतराय आहे, माता भगवतीची पूजा करायची असेल भगवती आहेत, भगवान शंकराची पूजा करायची असेल, भगवान दत्ताची पूजा करायची असेल, म्हणजे ज्या देवाला तुम्ही पाहिलंच नाही आतापर्यंत भगवान कृष्ण म्हणतात. भगवान कृष्ण म्हणतात हा तुम्हाला काय उपदेश केलेला आहे. तुम्ही बारीक बारीक जर चिंतन केलं, तुम्ही इकडे तिकडे भ्रमित होता, हिंदू धर्म सोडून पाकिस्तानमध्ये जाता, हिंदू धर्म सोडून पाकिस्तानमध्ये जाता तुम्ही. हा आपलं एवढं मोठं हिंदू धर्म सोडून भगवान कृष्णाने तेच सांगितलेलं या ठिकाणी. म्हणजे ज्या देवाला तुम्ही पाहिलंच नाही आणि त्याची पूजा करता तुम्ही. भगवान इंद्राला तुम्ही कधी बघितलं का? हा भगवान इंद्राला बघितलं नाही म्हणजे त्याची पूजा करतायत. अरे ज्या देवाला जो देव प्रत्यक्ष आहेत म्हणले त्याची पूजा करा ना. कोणता देव प्रत्यक्ष आहे म्हणजे हे काय? हा सगळे परमात्मा आहेत म्हणले. गोवर्धन, गोवर्धनाची पूजा करा. नंद बाबा आणि सगळे वयोवृद्ध त्या ठिकाणी म्हातारे म्हणू लागले, कृष्णा कृष्णा बर का आई, भगवान इंद्राला जर क्रोध आला ना, तू म्हणतोस ना की भगवान इंद्राची पूजा करायची नाही कारण भगवान इंद्राला त्यावरचं पण अभिमान आवडत नाही. भगवंताला सगळं काही आवडेल पण अभिमान मात्र आवडत नाही भगवंताला. आणि म्हणून देवराज इंद्रांचा हा अभिमान नष्ट करण्याकरिता ही भगवान परमात्म्याने लीला केलेली आहे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी म्हणतायत आपल्याला गोवर्धनाची पूजा करायची आहे. नंद बाबा म्हणतायत जर गोवर्धनाची पूजा जर आपण केली आणि देवराज इंद्रांची पूजा आपण सोडली तर मात्र काय होईल? त्या ठिकाणी देवराज इंद्रांना राग येईल आणि त्याचा परिणाम काही होऊ शकतो. म्हणजे मी आहे तू व्हा या ठिकाणी. मागे पुढे उभा राय सांभाळीत आलिया आघात निवाराया. आता मात्र भगवान कृष्ण हे तरुण आहेत. सगळे ग्वालबाल, पेंड्या, वेड्या, वाकड्या, सुदाम्या सगळे कसे आहेत? तरुण आहेत, तरुण आहेत. आणि सगळे जे म्हातारे आहेत, म्हातारे तरुण संघटना आहेत. सगळे म्हातारे म्हणू लागले ठीक आहे म्हणले, आता आम्ही थकलो, तुम्हाला जे करायचं ते करा. आतापर्यंत आम्ही भागवत सप्ताह केला म्हणले, आतापर्यंत आम्ही भागवत सप्ताह केला. आता तुम्हाला जर पुढे हे म्हातारे म्हणू लागले, सोनपुरी गावातले जे वयोवृद्ध आहेत ते म्हणू लागले आतापर्यंत आम्ही भागवत सप्ताह केला, आता तुमच्या हातामध्ये आहेत बा. तरुणांच्या हातामध्ये सोपवलेले आहेत. आता तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा. आतापर्यंत आम्ही करत आलो, आता तुम्हाला जे करायचं आहे ते तुमच्या हातात आहे. तसं नंद बाबा वगैरे म्हणतात ठीक आहे तुम्हाला जे करायचं ते करा. भगवान कृष्ण म्हणतात देवराज इंद्राची अजिबात पूजा करायची नाही. मग पूजा कशाची कोणाची करायची? तर देवराज इंद्राची अजिबात पूजा करायची नाही. आपल्याला पूजा करायची आहे ते गोवर्धनाची पूजा करायची आहे. आणि म्हणून सगळेचे सगळे त्या ठिकाणी गोवर्धनाच्या पूजेकरिता त्या ठिकाणी निघालेले आहेत. गोवर्धनापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. गोवर्धनाची पूजा करण्याकरिता सगळे त्या ठिकाणी निघालेले आहेत. सगळे ग्वालबाल आहेत. सगळे वृंदावनात सगळे ग्वालबाल त्या ठिकाणी आलेले आहेत. हातामध्ये ताट आहेत. पूजेकरिता नवीन वस्त्र परिधान केलेले आहेत. 56 प्रकारचे त्या ठिकाणी भोग बनवलेले आहेत. 56 भोगाचा नैवेद्य त्या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि अशा त्या अवस्थेमध्ये गोवर्धन भगवंताची पूजा केलेली आहे. गोवर्धनाची त्या ठिकाणी पूजा करतायत, आरती केलेली आहेत. मात्र हे जेव्हा देवराज इंद्रांना कळालं आणि तेव्हा मात्र देवराज इंद्राच्या लक्षात आला, रे माझी पूजा बंद केली
देवराज इंद्राला क्रोध आलेला आहे, राग आलेला आहे आणि संवर्तक नावाच्या त्या मेघांना आदेश दिला, जाय आणि ते संवर्तक नावाचे प्रलयकालीन मेघ त्या ठिकाणी आलेले आहेत आणि धो 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 शिराधार वर्षा त्या ठिकाणी होऊ लागलेले आहेत. सगळे म्हणू लागले, कृष्णा अरे तुझ्यामुळेच हे झालं, तुझ्यामुळेच झालं, तुझंच ऐकलं आम्ही, आता आम्हाला वाचव, वाचव, आमची रक्षा कर. भगवान परमात्मा म्हणतायत, हम है तो क्या गम है, मी आहे ना, काळजी करायचं नाही, काळजी करायचं काम नाही, मी आहे तर मी आहे. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी गोवर्धन पर्वताला त्या ठिकाणी करांगणीवर उचलतात. भगवान परमात्म्याने त्या गोवर्धन पर्वताला करांगणीवर उचललेला आहे आणि त्या गोवर्धनाच्या खाली सगळेचे सगळे पशु पक्षी जीव जंतू सगळे बाळ बाळ गायी 9 लक्ष गायी सगळेचे सगळे त्या ठिकाणी त्या गोवर्धन पर्वताच्या खाली त्या ठिकाणी आलेले आहे. धो 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 पाऊस पडत आहेत, मुसळधार शिरेच्या धारेने तो पाऊस त्या ठिकाणी वर्षा होत आहे आणि भगवान कृष्णाने तो गोवर्धन धारण केलेला आहे. डाव्या हाताच्या डाव्या करांगणीवर तो गोवर्धन उचललेला आहे. आता उचला, माझी कथा चालूच आहे, मी कथा करणारच. अरे उचला, तुम्हाला उचलावं लागेल, जसा जसा प्रसंग आहे तसं तसं करा. साहेब गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी रे,
उचललेला आहे. आणि गोवर्धन पर्वत जेव्हा भगवान कृष्णाने उचलला तेव्हा सगळ्याच्या सगळ्या बाळांना वाटू लागलं, सगळी गोपाळांना वाटू लागलं भगवान कृष्णाने एकट्याने हा गोवर्धन उचललेला आहे, भगवान कृष्णाला त्रास होत असेल. आणि म्हणून सगळ्यांनी काठ्या लावलेल्या आहेत. काठ्या आपापल्या ज्या काठ्या आहेत आणि काठ्या लावलेल्या आहेत. आता मात्र काठ्या लावल्या, एवढा मोठा गोवर्धन पर्वत आहे, काठी लावली त्याच्यामुळेच त्यांना अहंकार निर्माण झाला. म्हणले आपण काठी लावलेली आहे. म्हणले काय पेले म्हणू लागला, आपण मैंने काठी लगाई है बोले. हा अहंकार निर्माण झाला. भगवंताला सगळं चालते पण अहंकारच चालत नाही. हा सगळं काही चालेल पण भगवंताला अहंकार अजिबात आवडत नाही. भगवंत मला असं काय आले का पहिली असं आहे ना, थोडं इंचभर खाली केलेला आहे. कृष्णा 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 अरे अरे वाचो 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 ते पर्वत तो खाली जाऊ लागलेला आहे. पण परमात्मा भगवंताची स्तुती अशा प्रकारे केलेली आहे. भगवान परमात्म्याची स्तुती करतायत. आणि मात्र तेव्हा सगळेचे सगळे वृंदावन वासी सगळे बाल त्या ठिकाणी आणि त्या गोवर्धन पर्वताची पूजा करू लागले, आरती करू लागले. आणि 56 प्रकारचं जे भोग त्या ठिकाणी नैवेद्याच्या रूपामध्ये त्यांनी आणलेलं होतं. आणि 56 प्रकारचा त्या ठिकाणी भोग गोवर्धन पर्वताला त्या ठिकाणी भगवान गोवर्धनाला अर्पण केलेला आहे. भगवान परमात्मा चतुर्भुज रूपाने त्या ठिकाणी त्या गोवर्धनावर प्रकट झाले आणि ते नैवेद्य भोग तो 56 प्रकारचा भोग खाऊ लागले. अशा प्रकारे ही गोवर्धनाची लीला या ठिकाणी भगवान परमात्मा पूर्ण करतायत. श्री गोवर्धन महाराज तेरे माथे मुकुट विराजे. गोवर्धन महाराज श्री
चलो रे चले सब गोवर्धन अर्पण करके तन मन धन चलो रे चले सब गोवर्धन राधे बोल के जग बनी की क्रमा डोल के ओ राधे बोल के जग बनी की क्रमा डोल के अर्पण करके तन मन धन चलो रे चले सब गोवर्धन अर्पण करके तन मन धन चलो रे चले सब गोवर्धन प्रथमदान घाट पर पोचेला गिरधारी बोले देश सुना गिरधारी बोले देश सुना ओ प्रथमदान घाट पर पहुंचेला गिरधारी बोले देश सुना श्री बाके बिहारी तेरी आरती गाओ बाके बिहारी तेरी आरती गाओ श्री बाके बिहारी आरती गाओ श्री बाके बिहारी आरती गाओ प्यारे तुझको गाओ तुझको जाओ श्री बाके बिहारी तेरी आरती गाओ श्री बाके बिहारी तेरी आरती गाओ श्री बाके बिहारी तेरी आरती गाओ प्यारे शीश पे सोए मोरम पुट प्यारे शीश पे सोए प्यारी बंसी मनाओ मोरम पुट प्यारे शीश पे सोए प्यारी 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 बंसी मेरो मनाओ मेरी धरती आरती गाओ बिहारी तेरी आरती गाओ बिहारी तेरी आरती गाओ आरती गाओ
भगवान की जय। पवन सुत हर हर